पार्टी. आपण चाललोय पुण्याहून आता गणपतीपुळेला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही गणपतीपुळेचा बघणार आहात, ज्यात आम्ही आज प्रवास करून उद्या अभिषेक करणार आहे मंदिरात जाऊन. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. विथ फॅमिली चाललोय आम्ही. आणि आत्ता कुठे थांबलोय भूषण दादा? भूषण दादा, सासू सासरे, नणंद आणि गणपतीपुळेला. गणपतीपुळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आम्ही आलो हॉटेल साईरामला, कारण घाट उतरून आलोय. तर इथं प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट आहे आणि हॉटेल पण आहे, बनतंय. इथे नाश्ता करून घेणार आहे. अरे आवडलं का मिसळपाव? छान आहे. कोकणी स्टाईलमध्ये पुणेरी मिसळ सोबत कोकणी मिसळ एकदम मस्त. पाव पण मस्त छान आहे. आता आम्ही कशेडी घाटामधनं एका बोगद्याजवळून जातोय. बोगदा आला आता. 3 किलोमीटरचा बोगदा आहे हा. आणि या बोगद्यातून आपण कुठं जातो भूषण दादा? पुढे खेडमध्ये निघणार आपण. खेडमध्ये? हो. अगोदर हा नव्हता हा अगोदर पूर्ण घाट हे केलाय, डायव्हर्ट करून इकडे हे केलंय. तो पूर्ण घाट स्किप झाला. किती किलोमीटर कमी होतोय? तो काहीतरी 13 किलोमीटर कमी होतोय. बरंच मोठा आहे. ट्रेन गेली आत्ताच, कोकण रेल्वे. परशुराम मंदिर जिथं परशुराम मँगो मला द्या की कोणीतरी. मग हे माझं आहे ना. आपण कुठं आलोय? परशुराम मंदिर. मंदिर जवळ. इथं विश्रांती स्थान आहे, एक छोटंसं शॉप. आता आम्ही आलो विश्रांती स्थानला, जिथे घरगुती कोकण मेवा, सरबत वगैरे मिळत आहे. आणि मी घेतले हे मँगो पण. माझं छान आहे. मँगो ड्रिंक माझं छान आहे. सेम तू घेतलंय ना? अजून पण आम्हाला जवळजवळ 2.5 तास तरी लागतील इथून जायला गणपतीपुळेला. कसं आहे छान आहे. कारल्याचं पण लोणचं इथं, करवंद लोणचं, लिंबू मिरची ठेचा, कैरी ठेचा. इथून सरळ आम्ही आलोय आता. आणि मेन रोड पासून 10 ते 12 मिनटं चालत आल्यानंतर इकडे मंदिर आहे परशुरामाचं, आणि वरती गेल्यावर भक्ती निवास आहे. आता इकडे मंदिराचं सुशोभनीकरणाचं काम चालू आहे. आणि खाली कळस बघते तुम्ही. सुंदर मंदिरचं काम चाललंय का? हो, छान आहे. हे अरे इथं आहे ना स्टँड, ये ना आतमध्ये. तर आता नमस्कार. आम्ही आता चिपळूण येथील परशुराम महेंद्र मंदिरला आलेलो आहे. तर
इथून आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे. तर ऑन द वे म्हटलं की चला दर्शन घेऊन परशुराम मंदिरचं दर्शन घेऊ आणि नंतर तसंच पुढे जाऊया. तर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं कळलं की हे खूप प्राचीनकालीन मंदिर आहे आणि याची स्थापना 1776ला का 71ला अशा टायमिंगला झालेली आहे. तर हे परशुराम महेंद्र जे आहेत ना हे कान्होजी यांचे गुरु मानले जायचे ते. आणि ते अंदाजे परत ते छत्रपती शाहू महाराज कर्णानी आहेत ना यांचे पण गुरु होते. तर ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी 5 ठिकाणी मंदिर बांधायला सांगितले त्यामधले हे एक मंदिर बांधलेलं गेलेलं आहे. तर या मंदिरमध्ये दर अक्षय तृतीयेला इथली यात्रा भरते आणि पूर्णपणे असा फेरा घालून या यात्रा संपन्न केली जाते. डुम माहित नाही तर पैसे टाकून विष मागतात की नाही. आम्ही टाकले पैसे. कासव अभिषेक झाला मंदिरामध्ये. आम्ही अभिषेक केलेला. तर अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि आता मंदिराच्या बाहेर येऊन दर्शन घेऊन परत प्रसाद वगैरे घेईल आम्ही आणि नंतर मग परत आता परतीचा प्रवास चालू होईल आमचा. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर अभिषेक वगैरे झाल्यानंतर आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी.
तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.